आज होता रविवार. सुदैवाने आज सुट्टी होती तरी सुद्धा कुठेही जाण्याचा माझा प्लॅन नव्हता. तेव्हा दुपारी मित्राचा मेसेज आला. त्याच्या त्या मेसेजमुळे आज मला बरंच काही बघता आलं. सिंधुदुर्गातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक निसर्गरम्य ठिकाणी हेमाडपंथी शैलीतील हे सुंदर मंदिर बघितलं आणि हसीन. मेसेज आला, प्लॅन झाला. पालावल गावातील श्री लक्ष्मीनारायण मंदिर बघायचं. घरातून निघालो, मित्राला घेतलं. आकाशातील होणाऱ्या सुंदर कलाकृती पाहत पाहत कुडामध्ये बसलो. तिथे चहाचा घोट घेतला आणि बसलो पालावल गावात. गावातील निसर्ग आणि गावातील हा सुंदर रस्ता आणि त्याही पेक्षा इथलं हे सुंदर मंदिर. हे सुंदर मंदिर विजयनगरच्या राजवंशातील सूर्यभान आणि चंद्रभान प्रभू देसाई बंधूंच्या अधिकाऱ्यांनी बनवलं. हे संपूर्ण मंदिर सागवान लाकडापासून बनवले आहे आणि या मंदिरातील दगडी बांधकाम, दगडी खांब, त्यांच्यावरील नाजूकपणे कोरण्यात आलेली ही कलाकृती बघण्यासारखी. विशेषतः मंदिरातील पिन ड्रॉप शांतता समस्या विसरण्यासाठी, आपल्या मनातील गोंधळाला शांत करण्यासाठी पुरेशी आहे. देवाच्या या सुंदर रूपाचं दर्शन घेऊन मंदिरा शेजारी असलेलं हे सुंदर तलाव बघितलं. तलाव आणि तलावाजवळील निसर्ग बघता बघता नजर गेली या शिवलिंगावर. थोडा वेळ गेला आणि वातावरण अचानक बदललं. मस्त थंड असा पाऊस सुरू झाला. पाऊस जाईल या आशेवर मंदिरात बराच वेळ आम्ही बसून होतो. थोडा पाऊस कमी झाला तसा आम्ही निघालो मालवणसाठी. चिपी एअरपोर्टला आलो आणि पावसाने जबरदस्त असा जोर धरला. पाऊस जसा आला ना तसं आम्हाला वाटलं होतं की आज आम्हाला बीचवरून काही बघता नाही येणार. तरी सुद्धा आम्ही निघालो. बीचवर येईपर्यंत थोडासा अंधार झाला होता, पण शेवटी काही मिनिटांसाठी एक वेगळाच सीन आम्हाला बघायला मिळाला.